जे काही घडलंय ते दुर्दैवी आणि सकाळी बातम्या बघत असताना ज्या पद्धतीने शेताची अवस्था मी पाहतोय ते दुर्दैवी आहे. याच्यासाठी काही शब्द आमच्याकडे नाही. तर आता राहिला प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांचा जो विषय आता सुरू आहे ते याचं कुठल्याही बाबतीत समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. मी कालचाच एक प्रसंग तुम्हाला सांगेन. म्हणजे मला खरं तर कविताजी आपलं म्हणणं मांडत असताना दुसऱ्यावर टीका करणं हा माझा मुळात स्वभाव पण नाहीये. पण आपण काय बोलतोय याचं देखील आता विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यांना चॅनलवरती आपण लाईव्ह बोलत असताना आता त्याचं भान देखील राहिलेलं नाही. काल मी संध्याकाळी मुंबई विमानतळावरती देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांचं स्वागत करण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांना दरवेळेला बोलवतात, आम्ही देखील गेलो होतो. त्याच वेळी माझ्या लक्षात आलं होतं की ज्या पद्धतीनं सर्व मंत्री आणि सर्व उभे होते, त्यांची जी चर्चा चालू होती, जी काही रिपोर्ट्स येत होते त्याच्याविषयी काल चर्चा चालू होती. मी विमानतळावर देखील तुम्हाला सांगतो चर्चा सुरू होती. आणि आज तातडीने गृहमंत्री काल एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आले होते, रात्री ते परतही गेले व आज सकाळीच माननीय मुख्यमंत्री सर्व मान्यवर हे दिल्लीला गेले. माननीय पंतप्रधानांची त्यांची भेट झाली. बघा, एक जी काही आपल्याकडे एक सिस्टम आहे यामध्ये राज्याच्या वतीने एकूण त्याचे पंचनामे, मदतीचे आकडे वगैरे हा सगळा एक त्याला रुटीन भाग म्हणू शकतो. ही आपली व्यवस्था आहे, हे करावं लागतं. पण तातडीने पंतप्रधानांनी त्यांना वेळ दिली, त्याच्याकडनं परिस्थिती समजून घेतली आणि हे पंचनामे आणि हे सर्व आकडे जाईपर्यंत केंद्र सरकार देखील कामाला लागलंय. आता पंचनामे म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाण्याची अवस्था बघतो आता या ठिकाणी ड्रोनद्वारे किंवा त्यांनी जे म्हणालेत की आम्ही कुठलाही भेदभाव ठेवणार नाही, ते हे सांगत असताना आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जे एक वाक्य सांगितलं होतं की या बाबतीत आम्ही कुठलाही भेदभाव करणार नाही व मुळातच मदत द्यायला आम्ही सुरुवात केली. आता जे वारंवार जे म्हटलं जातं ना, कविताची वाईट या गोष्टीचं वाटतं की तुम्ही हेक्टरी एवढीच मदत जाहीर केली, आता ही मदत कधी जाहीर झाली, ही कुठल्या संदर्भात जाहीर झाली हे सुद्धा माहिती आहे. नाही असं नाहीये, हे सुद्धा माहिती आहे. आणि मग जर का मी असं म्हणालो की यापूर्वी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दौऱ्यावर जायचे, त्यावेळेला किती लवाजमा जायचं, तर मग राजकारण चालू होईल की त्याने केलं म्हणून तुम्ही बोलताय. मला एक कळत नाही. सर्व शासकीय यंत्रणा, पालकमंत्री सर्व ठिकाणी कामाला लागलेले आहे. आता मुळात कविताजी म्हणजे शब्द वापरू नये, शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत. पण हे खरं आहे की आभाळच फाटलंय, तुम्ही टिगळ कुठे कुठे लावणार आहात.